नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, MPSC गाईड या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भारताचे नागरिकत्व म्हणजे काय, भारताचे नागरिक कोणाला म्हणतात, त्यांचे अधिकार कोणते असतात, भारताचे नागरिकत्व कसे मिळवले जाते, तसेच कसं रद्द होऊ शकतं याविषयी इत्थंभूत माहिती जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नागरिकत्व हा विषय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा तर आहेच, पण भारताचा नागरिक याचा अर्थ आपणा सर्वांनाही दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारा विषय आहे. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. नागरिकत्व म्हणजेच सिटिझनशिप. संविधानाच्या भाग 2 मध्ये नागरिकत्वाचा उल्लेख केलेला आहे. कलम 5 ते 11 अंतर्गत ह्या संबंधित तरतुदी ॲड केल्या गेलेल्या आहेत. मित्रांनो, इथे एक बेसिक गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे, ती म्हणजे नागरिक आणि परकीय नागरिक म्हणजे काय. इंग्रजीमध्ये त्यालाच नागरिकाला सिटिझन आणि परकीय नागरिकाला एलियन्स म्हणतात. आपणास माहीतच आहे की परग्रहावर राहणाऱ्याला देखील एलियन्स म्हणतात, पण इथे परकीय देशात राहणाऱ्या व्यक्तीला देखील एलियन्स म्हटलं जातं, म्हणजेच परकीय नागरिक. तर आधी नागरिक म्हणजे काय ते जाणून घेऊया. सिटिझन, भारत देशाचे पूर्ण सदस्य आणि देशाशी निष्ठा असणारा व्यक्ती, त्याला नागरिक म्हणून गणल्या जातं. त्याचबरोबर त्याला सर्व नागरी व राजकीय अधिकार प्राप्त होतात. नागरी अधिकार म्हणजे काही सामाजिक अधिकार असतील, जसे नोकरीमध्ये त्यांना संधी देणे असेल किंवा त्याच्याशी संबंधित इतर गोष्टी. आणि राजकीय अधिकार म्हणजे इलेक्शन्स लढवणे किंवा जे घटनात्मक पदं आहेत त्या पदांवर नियुक्तीसाठी पात्र असणे, अशा प्रकारचे अधिकार. एलियन्स म्हणजे जे दुसऱ्या कोणत्या तरी देशाचे नागरिक असतात आणि ह्या एलियन्सना म्हणजे या परकीय नागरिकांना नागरी व राजकीय अधिकार नसतात. म्हणजेच जे देशाचे नागरिक अधिकार उपभोगू शकतात ते एलियन्स उपभोगू शकत नाहीत. मित्रांनो, इथे परकीय नागरिकांमध्येही 2 प्रकारचे नागरिक आहेत, जसे फ्रेंडली एलियन्स आणि एनिमी एलियन्स. फ्रेंडली एलियन्स म्हणजे भारताशी चांगले संबंध असणारे देश आणि त्यांचे नागरिक, आणि एनिमी एलियन्स म्हणजे भारताशी युद्धसदृश परिस्थिती असेल किंवा युद्ध चालू असणारे देश. आता यामध्ये जर आपल्याला फरक जाणून घ्यायचा असेल तर फ्रेंडली एलियन्सना चांगले अधिकार असतात, थोडे जास्तीचे अधिकार असतात ॲज कम्पेअर टू एनिमी एलियन्स. तर आपण जाणून घेऊया फक्त भारतीय नागरिकांस असलेले अधिकार कोणकोणते आहेत. इथे फक्त भारतीय म्हणजे जे परकीय नागरिकांना अधिकार नाहीत आणि ते फक्त भारतीय नागरिकासच अधिकार आहेत ते अधिकार. ह्या मुद्द्यावर बऱ्याच वेळेस राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे आणि UPSCमध्ये देखील ह्या मुद्द्यावर बेसिक प्रश्न विचारला जातो. तर मूलभूत अधिकारांमधील 5 कलम अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यांचा क्रम आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. कलम 15, 16, 19, 29 आणि 30 ही 5ही कलमं आणि ती कलमं कशाशी संबंधित आहेत ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. तर यामध्ये कलम 29 आणि 30 हे धर्माशी संबंधित आहेत. त्यामध्ये म्हणजे धार्मिक अधिकार देतात हे दोन्ही कलमं. त्यामध्ये कलम 29 म्हणतं की सांस्कृतिक प्रकारचे अधिकार, म्हणजे तुमची सांस्कृतिक जोपासना जी तुम्हाला करायची आहे त्यासंबंधीचे अधिकार. आणि कलम 30 हे शैक्षणिक अधिकार दर्शवतात. त्यामध्ये धार्मिक संस्था स्थापन करणे किंवा त्याच्याद्वारे धार्मिक शिक्षण पुरवणे ह्या संबंधीच्या गोष्टी येतात. कलम 15 काय म्हणते की भेदभावाविरुद्धचा अधिकार यामध्ये समावेश केला गेलेला आहे, की जे 5 बेस आहेत ज्या बेसवर भेदभाव करू शकत नाही. स्टेट नावाची जी संकल्पना आहे ती स्टेट ह्या 5 बेसवर नागरिकांसंबंधित भेदभाव करणार नाही. ते 5 बेस कोणते, तर धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान. ह्या 5 बेस व्यतिरिक्त भेदभाव केला जाऊ शकतो, ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. कलम 16 काय म्हणतं की सार्वजनिक रोजगारात समान संधीचा हक्क, म्हणजे जो व्यक्ती हा भारताचा नागरिक आहे तो सरकारी नोकरीमध्ये जॉईन होऊ शकतो, थोडक्यात सांगायचं तर. कलम 19 हा स्वातंत्र्याशी संबंधित आहे. त्यामध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे नेहमीच चर्चेत असतं, त्याचबरोबर जमाव,
संघटना, चळवळ, एखाद्या ठिकाणी राहण्याचा अधिकार किंवा एखादा व्यवसाय करण्याचा अधिकार. तर कलम 19 अंतर्गत हे 6 वेगवेगळे अधिकार येतात. हे अधिकार फक्त भारतीय नागरिकास आहेत. त्याचबरोबर भारतीय नागरिक हा लोकसभा आणि विधानसभेची निवडणुकीमध्ये मतदान करू शकतो. संसद किंवा राज्य विधिमंडळ असेल म्हणजेच खासदार किंवा आमदारकीची जी निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये उभा राहू शकतो. त्याचबरोबर जी काही महत्त्वाची घटनात्मक पदे आहेत, उदाहरणार्थ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सुप्रीम कोर्ट तसेच हायकोर्टाचे न्यायाधीश, राज्याचे राज्यपाल, ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजेच देशाचा महान्यायवादी, त्याचबरोबर राज्याचा महाधिवक्ता. मित्रांनो, हे झाले अधिकार. पण जे कर्तव्य आहेत, कलम 51A अंतर्गत संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांचं आर्टिकल ॲड केलं गेलं. तर त्याच्यामध्ये जी 11 कर्तव्य आहेत ती कर्तव्ये देखील भारतीय नागरिकांस पाळावी लागतात. ही कर्तव्ये परकीय नागरिकांवर बंधनकारक नाही आहेत. तसे कर्तव्य ही बंधनकारक नाही आहेत, पण पाळण्याची जी एक नैतिक जबाबदारी असते ती भारतीय नागरिकांवर आहे. मित्रांनो, मी इथे एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे की सिटीजन बाय बर्थ ॲज वेल ॲज नॅचरलाइज्ड सिटीजन कॅन बी प्रेसिडेंट. इथे यासाठी दिलेलं आहे की नुकतीच अमेरिकेची निवडणूक झालेली आहे आणि बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये अमेरिका आणि भारत यांच्याशी संबंधित घटनेशी संबंधित तुलना केली जाते. तर अमेरिकेचा जो प्रेसिडेंट आहे तो सिटीजन बाय बर्थ असतो, म्हणजे जन्माच्या तत्त्वाद्वारेच तो नागरिक असायला पाहिजे आणि त्यात तो असेल तरच त्याला राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढवता येते. मात्र इथे एक विशेष फरक भारताशी संबंधित आहेत की भारतामध्ये जन्मतत्वाद्वारे त्याचबरोबर नॅचरलाइज्ड सिटीजनशिप म्हणजे त्याने जर नागरिकत्व कायद्याच्या प्रक्रियेनुसार मिळवलं असेल आणि तो भारताचा नागरिक झाला असेल तर तो व्यक्ती देखील राष्ट्रपती या पदासाठी निवडणूक लढवू शकतो किंवा राष्ट्रपती होऊ शकतो. मित्रांनो, आता संविधानामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत त्या जाणून घेऊयात. संविधानामध्ये एकूण नागरिकत्वाशी संबंधित 7 कलमे आहेत. कलम 5 ते 11 अंतर्गत ह्या संबंधीच्या तरतुदींचा समावेश केला गेलेला आहे भाग 2 मध्ये. तर थोडक्यात ह्या कलमाअंतर्गत कोणत्या तरतुदी मेन्शन केल्या गेलेल्या आहेत त्या आपण पाहूया. ह्या कलमाअंतर्गत काही तारखा देखील दिलेल्या आहेत, पण परीक्षेमध्ये त्या तारखा विचारल्या जात नाहीत. तेवढा डीपमध्ये आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही आहे. कलम आणि त्याच्याशी संबंधित तरतुदी ह्या जोड्या लावा किंवा सरळ सरळ विधान ABC ह्या टाईपमध्ये येऊ शकते. तर कलम 5 अंतर्गत संविधान स्वीकृतीवेळी भारताचा नागरिक कोण असेल ह्याविषयीची तरतूद आहे. म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान अंमलात आलं, पण त्याआधी 26 नोव्हेंबर 1949 रोजी तो स्वीकारला गेला. तर त्यावेळेस भारताचा नागरिक कोण असेल हे कलम 5 मध्ये सांगितलं गेलं आहे. कलम 6 काय म्हणतं की पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्यांना नागरिकत्व देणे. कलम 6 आणि 7 जवळच्या आहेत. कदाचित ह्या 6 आणि 7 मध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. 7 काय म्हणतं की भारतातून पाकिस्तानात गेलेला असेल आणि तो पुन्हा भारतात आलेला असेल तर त्याला नागरिकत्व देण्यासंबंधीची तरतूद. तर कलम 6 आणि 7 मध्ये एक छोटासा डिफरन्स आहे. 6 म्हणतं की पाकिस्तानातून भारतात आलेला आणि 7 म्हणतं की आधी ऑलरेडी तो भारतात असेल, तो पाकिस्तानात गेलेला असेल आणि त्याच्यानंतर पाकिस्तानातून भारतात आलेला असेल. ह्या 2 तरतुदी महत्त्वाच्या का आहेत? कारण 1947ला भारताची फाळणी झाली आणि जो अखंड भारत होता तो भारत आणि पाकिस्तान या 2 देशामध्ये विभागला गेला. त्यावेळेस मग तत्कालीन तो एक मोठा प्रश्न निर्माण झाला की जो नागरिकत्वाशी संबंधित होता त्याच्यामुळे, आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लाखो नागरिकांची त्यावेळेस म्हणजे भारतात आणि पाकिस्तानात स्थलांतरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. तर तो प्रश्न सोडवण्यासाठी कलम 6 आणि 7 अंतर्गत महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश केला गेला. कलम 8 काय म्हणते की भारतीय वंशाचे लोक जे भारताबाहेर राहतात त्यांना नागरिकत्व देणे. मित्रांनो, न्यूजपेपरमध्ये आपण बऱ्याच वेळेस वाचतो
की भारतीय वंशाची अमेरिकी नागरिक किंवा भारतीय वंशाचे अमेरिकेत असलेले स्थायिक किंवा अशा प्रकारच्या काही ज्या गोष्टी असतात, तर त्या लोकांना जे भारतीय वंशाचे आहेत त्यांना जर भारताचं नागरिकत्व मिळवायचं असेल तर कलम 8 अंतर्गत त्यांच्याविषयीच्या तरतुदी दिल्या गेलेल्या आहेत. ह्यांनाच PIO कार्ड होल्डर्स असेही म्हणतात, म्हणजेच पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, भारतीय वंशाचे लोक. कलम 9 हे काय म्हणतं, परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व असणार नाही. इथे स्पष्ट नमूद केलेलं आहे की एखादा व्यक्ती आहे, जर त्याने परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर त्याचं आपोआप भारतीय नागरिकत्व रद्द होईल. कलम 10 आणि 11 हे संसदेच्या अधिकाराशी संबंधित आहेत. कलम 10 काय म्हणतं की संसदीय कायद्यानुसार नागरिक असणे, म्हणजे एखादा व्यक्ती नागरिक असू शकतो, मात्र त्याच्यासाठी संसद जे कायदे बनवेल त्या कायद्यातील तरतुदींना अनुसरूनच तो नागरिक असेल. आणि कलम 11 त्याच्या जवळपास संबंधित आहेत. काय म्हणतो कलम 11, नागरिकत्वाशी संबंधित अधिकार संसद ठरवेल. म्हणजेच ह्या भागाशी संबंधित, भाग 2शी संबंधित, तसेच कलम 5 ते कलम 11शी संबंधित जेवढे अधिकार आणि जेवढे कलम आहेत त्याच्या अंतर्गत ज्या तरतुदी आहेत त्या सर्व ठरवण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. राज्यांना याच्यात विशेष भूमिका नाही. ह्या अंतर्गत आपण पुढचा मुद्दा जाणून घेऊया, नागरिकत्व कायदा, सिटिझनशिप ॲक्ट. मित्रांनो, सिटिझनशिप ॲक्ट हा पहिल्यांदा 1955मध्ये कायदा म्हणून स्वीकारला गेला आणि पुढे याच्यामध्ये वेळोवेळी बदल केला गेलेला आहे. तो नेमका कोणकोणत्या वर्षी झाला हे आपण समोर पाहणारच आहोत. मित्रांनो, इथे एक जाणून घेण्यासारखी गोष्ट अशी की ज्यावेळेस भारताचं संविधान अंमलात आलं तर त्या संविधानामध्ये नागरिकत्व कसं मिळवू शकल्या जातं किंवा कसं गमावल्या जाईल ह्याविषयीच्या तरतुदी नव्हत्या. तर फक्त भारताचं नागरिक नेमकं कोण असेल, म्हणजे ज्यावेळेस संविधानाची स्वीकृती झाली त्यावेळेस भारताचा नागरिक कोण असेल ह्यासंबंधीच्याच फक्त तरतुदी होत्या. मात्र नंतर काही वर्ष गेल्यानंतर वेळोवेळी जसे प्रश्न निर्माण झाले आणि त्यानुसार याच्यामध्ये बदल केला गेला आणि ह्या कायद्याची गरज भासली आणि 1955ला सिटिझनशिप ॲक्ट आणला गेला. तर ह्या कायद्यामध्ये नागरिकत्व कसे मिळवलं जातं, त्याचबरोबर कसं गमावलं जाऊ शकतं ह्या संबंधीच्या तरतुदी आहेत. तर पहिल्यांदा आपण नागरिकत्व कसं मिळवलं जातं हे पाहूया. तर ॲक्विजिशन ऑफ सिटिझनशिप, नागरिकत्व मिळवण्यासंबंधीच. तर भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी 5 प्रकारचे मार्ग आहेत. ते 5 प्रकारचे मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. एक, जन्मतत्वाद्वारे, जर त्या व्यक्तीचा जन्म भारतामध्ये झाला असेल. मित्रांनो, इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की जे परकीय देशाचे ॲम्बॅसेडर्स असतात, जे राजदूत असतात, जे भारतात असतात पण भारताचे नागरिक नसतात, तर त्यांची जी मुलं वगैरे होतात तर ते ह्या तत्त्वावर नागरिकत्व त्यांना मिळत नाही, जन्मतत्वाद्वारे त्यांना नागरिकत्व मिळत नाही. दुसरा मुद्दा आहे वंशानुसार नागरिकत्व देणे. जसं आपण आताच पाहिलं की भारतीय वंशाचे लोक वगैरे, तर भारतीय वंशाचामध्ये म्हणजे यामध्ये त्या व्यक्तीचा वडील किंवा आई हे भारतीय असायला हवे. तिसरा आहे नोंदणीद्वारे, बाय रजिस्ट्रेशन, म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याला भारताचं नागरिकत्व पाहिजे आहे तर त्याने नोंदणी तत्वाद्वारे ते नागरिकत्व मिळू शकतं. काही पर्टिक्युलर वर्षाची किंवा काही महिन्याची त्यांना ती कंडिशन्स दिलेली असेल, ती वेळोवेळी बदलत आलेली आहे. तेवढ्या डीपमध्ये जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही. त्यानंतरचा आहे तो बाय नॅचरलायझेशन, म्हणजे एखाद्या व्यक्तीने भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि नंतर केंद्र सरकार त्या योग्य त्या जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतांची पूर्तता होत आहे का नाही ह्या तत्त्वावर त्यांना सिटिझनशिप ग्रँट करतं. आणि 5वा आहे नवीन भूभाग मिळवून, बाय इन्कॉर्पोरेशन ऑफ न्यू टेरिटरी, म्हणजे भारताने एखादा भूभाग जिंकलेला आहे किंवा एखादा भूभाग भारताच्या मूळ भूभागाशी अटॅच केलेला आहे किंवा मिळवून घेतलेला आहे, तर त्या नवीन भूभागामध्ये जेवढे लोक असतील त्यांना आपोआप भारताचं नागरिकत्व देणे. तर ही 5 प्रकारची
मार्ग आहेत ज्यांच्याद्वारे भारताचं नागरिकत्व मिळवू शकतं. आता भारताचं नागरिकत्व कशा प्रकारे गमावलं जाऊ शकतं ते पाहूया. तर गमावण्याचे 3 प्रकार आहेत. 3 प्रकारे गमावलं जाऊ शकतं. पहिला आहे नागरिकत्वाचा त्याग करणे, म्हणजे एखादा व्यक्ती स्वतः होऊनच जर भारताचं नागरिकत्व त्यागत असेल तर त्याचं नागरिकत्व हे रद्द होणार. दुसरं आहे परकीय नागरिकत्व स्वीकारल्यास. मित्रांनो, भारताचं नागरिकत्व हे एकल नागरिकत्व आहे, म्हणजेच भारताचं नागरिक हा फक्त भारताचाच नागरिक असेल, इतर देशांचा किंवा जसं आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत एकल नागरिकत्वामध्ये, की स्टेटचा पण तो रहिवासी नागरिक असणार आणि देशाचा पण असणार. आता इथे याची दुसरी बाजू अशी आहे की एखाद्या दुसऱ्या देशाचा नागरिक असेल तर तो मग भारताचा नागरिक म्हणून राहणार नाही आणि त्याचे अधिकार त्याला मिळणार नाहीत. तिसऱ्या प्रकारचा ज्याद्वारे सिटिझनशिप रद्द होऊ शकतं तो आहे नागरिकत्व नाकारणे. आता हा नाकारण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. एखाद्या व्यक्तीने ॲप्लिकेशन दिलेलं असेल आणि तो ऑलरेडी नागरिकत्व त्याला मिळालं असेल, मात्र केंद्र सरकारला अशा काही संशयास्पद तरतुदी आढळल्या जे इल्लीगल आहेत किंवा बेकायदेशीर आहेत, तर त्या तत्त्वावर त्या व्यक्तीला नंतर नागरिकत्व नाकारलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, ह्या सिटिझनशिप ॲक्टमध्ये नागरिकत्व कायदा 1955मध्ये वेळोवेळी बदल झालेले आहेत. लेटेस्ट बदल हा 2019चा आहे. तर यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंत एकंदरीत 6 वेळा ह्या मूळ कायद्यामध्ये बदल झालेला आहे. कधी कधी झाला आहे तर तो 1986, 1992, 2003, 2005, 2015 आणि 2019. लेटेस्ट दुरुस्ती ही 6वी दुरुस्ती आहे 2019ची. मित्रांनो, नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिटिझनशिप ॲक्ट मांडलं आणि तो बऱ्याच महिने विवादात राहिला. देशाच्या विविध भागामध्ये त्याच्याविषयी आंदोलनं झाली आणि NRC, NPR आणि CAA ह्या गोष्टींचा बऱ्याच लोकांमध्ये असेल आणि शासकीय पातळीवर देखील असेल, बऱ्याच ह्या गोष्टींविषयी खल झाला. तर थोडक्यामध्ये आपण ह्यांचा नेमका अर्थ काय आहे तो जाणून घेणार आहोत. तर आधी पाहूया NPR म्हणजे काय. NPR म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. तर याच्यामध्ये नेमकं काय असतं की हा एक डाटाबेस आहे. डाटाबेस ऑफ पीपल रिसाइडिंग इन द कंट्री, फॉर एक्झाम्पल हाऊस लिस्टिंग. तर देशामध्ये राहणारे एकूण लोक ते नेमके किती आहेत, तर ह्या लोकांचा एक डाटाबेस, म्हणजे त्यांच्यामध्ये काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची त्या लोकांना उत्तरे द्यावी लागतात. तर ह्या गोष्टींची नोंद ह्या NPRमध्ये असते. तर हे NPR हा सिटिझनशिप ॲक्टचा एक भाग आहे. हा वेगळा कायदा वगैरे असा काही नाही आहे, फक्त तो 1955च्या कायद्याचा एक भाग आहे. याच्यामध्ये आणखी याला समजून घ्यायचं असेल तर तो व्यक्ती हा एखाद्या ठिकाणी 6 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त राहिलेला असेल आणि पुढील 6 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त तो राहणारा असेल तर त्या व्यक्तीचा ह्यामध्ये समावेश होतो. याच्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की हे जे व्यक्ती आहेत ज्यांचा डाटा या NPR अंतर्गत घेतला जातो तो नागरिक असेलच असे नाही, म्हणजे तो अवैध घुसखोर देखील असू शकतो. दुसरा मुद्दा आहे NRCचा, जो की खूप चर्चेत राहिला आणि मागे आसाममध्येही NRCचा मुद्दा झाला होता. NRC कंडक्ट केली गेली होती आणि बरीच ती विवादातही सापडली होती, कारण बऱ्याच जवळपास 3.5 ते 4 लाख लोकांचं त्या अंतर्गत ते वेगवेगळे डॉक्युमेंट्स सबमिट करू शकले नाही आणि मग त्यांना नागरिक म्हणून नाकारलं गेलं. आता ते लवादाकडे जाऊन ते समोरची जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर करत आहेत. तर त्यामुळे देखील ही बरीच चर्चेत राहिली होती आणि बरीच असफल देखील झाली असं राजकीय क्षेत्रामध्ये म्हटलं जातं. तर NRC काय आहे तर टू व्हेरीफाय सिटिझन स्टेटस ऑफ द रेसिडेंट्स, म्हणजे हे त्या व्यक्तीचं जे NPR अंतर्गत व्यक्तींची संख्या मोजली गेलेली आहेत, त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांची जी नोंदणी केली गेली आहे, तर ते व्यक्ती हे नागरिक आहेत का ह्याविषयीचं त्यांचं स्टेटस हे पाहिलं जातं.
आणि त्याच्यानुसार नागरिकत्व त्यांचं ठरवलं जातं, ते नागरिक आहेत का नाहीत, आणि त्यानुसार मग समोरची कार्यवाही केली जाते. CAA महत्त्वाचा इश्यू होऊन गेला, सध्या चालूही आहे. कायदा पास झाला, राष्ट्रपतींनी त्यांच्यावर संमती दिलेली आहे, तरी पण तो सध्या विवादातच आहेत. बरेच लोक त्याचा अपोज करत आहेत. तर नेमकं त्याच्याविषयी थोडक्यात पाहूया. ह्यामध्ये काय आहे की हिंदू, बुद्धिस्ट, पारसी, ख्रिश्चन, शीख, जैन ही धर्म आहेत जी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान येथे मायनॉरिटी म्हणून गणल्या जातं. तर ह्या 3 देशामधून हे 6 धर्माची लोक भारतात आलेली असतील. कधी तर 31 डिसेंबर 2014च्या आधी, 31 डिसेंबर 2014 किंवा त्याच्या आधी, तर त्यांना इल्लिगल मायग्रंट्स म्हणून गणल्या जाणार नाही, म्हणजेच ते अवैध घुसखोर नसतील. याचाच अर्थ असा की ते भारताचे नागरिक असतील. आता याच्यामध्ये विवादात हा कसा पडला, कारण इथे फक्त मुस्लिमांचा उल्लेख केला गेलेला नाही. त्याच्यामुळे मुस्लिम समाजामध्ये याविषयी बऱ्याच मोठ्या प्रमाणात समज आणि गैरसमज दोन्ही गोष्टी पसरल्या आणि मग बरेच अडथळे निर्माण झाले. तर इथे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, ही 6 धर्मांची नावे हिंदू, बुद्धिस्ट, पारसी, ख्रिश्चन, शीख, जैन. यामध्ये हिंदू सोडलं तर बाकीचे जे धर्म आहेत ते भारतामध्ये मायनॉरिटी आहेत. मात्र हे हिंदू धरून जे 6 धर्म आहेत ते आपले जे शेजारी देश आहेत यांची नावे महत्त्वाची आहेत, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान. तर येथे यांना मायनॉरिटी म्हणून गणल्या जातं. तर हे 6 धर्म, ही 3 देश आणि ही तारीख ऑन ऑर बिफोर 31 डिसेंबर 2014. तर ह्यांना अवैध घुसखोर म्हणून गणल्या जाणार नाही, म्हणजे ह्यांना नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. आणखी एक बदल ह्या CAA 2019मध्ये केला गेला, तो असा की जी रेसिडेन्शियल रिक्वायरमेंट होती, म्हणजे रहिवासी असण्याची जी अट होती, ती 11 वर्षावरून 5 वर्ष केली गेली. त्याच्यामुळे ह्यांना नागरिकत्व मिळवणं आणखी सोपं झालं. आता यामध्ये जे मुस्लिम वगळल्या गेलेले आहेत त्यांच्यासाठी ही 11 वर्षाची अट कंटिन्यू आहे, पण जी बाकीची जी वरची 6 धर्म आहेत त्यांच्यासाठी ही तरतूद 5 वर्षापर्यंत आणली गेलेली आहे. तर मित्रांनो, आज आपण सिटिझनशिप म्हणजेच नागरिकत्वाविषयी जाणून घेतलं. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, त्याचबरोबर आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.